आचार्यांनी 4 पीठं स्थापन केली, द्वारका, शृंगेरी, पुरी आणि बद्रीनाथ. त्यांना 4 वेद दिले, 4 वाक्य दिली, महावाक्य दिली. आणि गंमत बघा, आता द्वारका गुजरातमध्ये, शृंगेरी, पुरी आणि बद्रीनाथ म्हणजे पूर्ण भारताचं पर्यटन लोकांना व्हावं. याच्या पलीकडे थोडं अजून पुढे जाऊन बघा, दशनामी आखाडे आहेत. त्या 10 आखाड्यांची नावं बघा. सरस्वती म्हणजे जनरली नदीच्या किनारी राहणारे, सागर समुद्राच्या किनारी राहणारे, गिरी गिरीपुरामध्ये राहणारे, तीर्थक्षेत्री राहणारे. म्हणजे केवळ या 4 ठिकाणी नाही, व्हेरियस जिओग्राफिकल लोकेशन्स अँड डायमेन्शन्स, प्रत्येक भौगोलिक परिस्थितीमध्ये आणि देशाच्या 4ही कानाकोपऱ्यात जनता वेदांत साक्षर व्हावी याच्याकरता हे 4 मठ आणि दशनामी आखाडे तयार झालेले आहेत. नाहीतर काय होईल, केवळ द्वारका, शृंगेरी, पुरी आणि बद्रीनाथ, तर इथं त्या लोकांनी राहता कामा नयेत. तिथल्या आचार्यांनी जे त्यांचे पुढे शिष्य निर्माण केलेले आहेत ते वेगळ्या वेगळ्या लोकेशनमध्ये जावेत. काही लोकांनी समुद्रकिनारी राहावेत, जंगलामध्ये राहावेत, तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्रांमध्ये राहावेत, पुरी म्हणजे टाउन्समध्ये राहावेत, सागर त्याच्यामध्ये राहावेत, गिरी म्हणजे गिरी कपाटामध्ये डोंगरांमध्ये तिथेही लोक आहेत. संतांनी लोकाभिमुख होऊन केवळ मठांमध्ये त्या जॉग्राफिकल पॉईंट्समध्ये न राहता सगळ्या जॉग्राफिकल आणि टोपोलॉजिकल कंडिशन्समध्ये तुम्ही जा. लोकांना वेळ नाही आहे संसारामधनं, गृहस्थाश्रम कठीण आहे, उत्तम असला तरी तो कठीण आहे, त्यांना तुमच्याकडे यायला जमत नाही ना, तर तुम्ही त्यांच्याकडे जा.